नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कारवाईच्या धसक्याने सांगलीत गुळ सौदे बंद. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी भेसळखोरी विरोधात राज्यभर कारवाईचा धडाका लावला. गुळामध्ये साखर आणि रंगाचे मिश्रण असल्याने काही ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. धडक मोहिमेचा थेट फटका सांगलीतील प्रसिद्ध गुळ बाजाराला बसला. मुंढे यांच्या कारवाईच्या धसक्यामुळे मुंबई, पुणे आणि नाशिकच्या व्यापाऱ्यांनी सांगलीतून गुळ मागवणं बंद केलं. परिणामी गेल्या 4 दिवसापासून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुळाचे सौदे पूर्णपणे ठप्प झाले आहेत. सांगली बाजार समितीत दररोज सरासरी 10,000वर गुळ रव्याची आवक होते. या व्यापारात सुमारे 100 खरेदीदार आणि 38 सक्रिय आहेत. मात्र मागणीच नसल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सध्या तरी बाजारात गुळ न आणण्याचं आवाहन केलं आहे. सौदे बंद झाल्यामुळे या बाजारावर अवलंबून असलेल्या 40 हमाल आणि तोलाईदारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच बाजार समितीला मिळणारा रोजचा सुमारे 50,000 रुपयांचा करही बुडत आहे. सांगली बाजार समितीत येणारा बहुतांश गुळ हा कर्नाटकातून येतो. मात्र महाराष्ट्रातील कडक कारवाई पाहता कर्नाटकातील व्यापाऱ्यांनी आता हा गुळ महाराष्ट्राऐवजी थेट गुजरात आणि इतर राज्यात पाठवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सांगलीतील व्यापारी वर्गात चिंतेचं वातावरण आहे.